नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपली जी क्वेश्चन ऑफ द डे सिरीज चालू केली आपण एमपीएससीच्या रिलेटेड, त्याच्यामध्ये आपण काय करतोय, अवघड प्रश्न घेतोय आणि त्याला सोप्या पद्धतीने कसं टॅकल करायचं हे तुम्हाला मी दाखवतो। त्यामुळे एकेका प्रश्नाला आपण चांगले 4-5 मिनिट देतोय, फक्त तुमच्या डोक्यात कन्सेप्ट जावी यासाठी। हा मिक्सरचा प्रश्न आहे। आता तुम्ही जर एक्स वगैरे घेऊन मिक्सर सोडवत असाल तर ते खूप भयंकर मोठं होत जातंय, मग ते तुम्ही स्किप करायच्याच नादाला येता। तुम्हाला एकदम व्यवस्थित सोप्या रीतीने सांगतो आणि आपल्या कुठल्या ह्याच्यात तुम्हाला ट्रिक्स वगैरे काही दिसणार नाहीत, सगळीकडे प्युअर कन्सेप्ट दिसेल। प्रत्येक प्रश्नाची वेगवेगळी ट्रिक करून तुम्हाला परीक्षेत मार्क मिळत नाहीत। त्यामुळे युट्यूबच्या तसल्या व्हिडिओचे व्ह्यू वाढवण्यापेक्षा तुम्ही कन्सेप्ट शिकण्यावर फोकस करा। एकदा कन्सेप्ट शिकली ना तर मग ते 2 सेकंद आणि 5 सेकंद हे होत असतं। नुसते एक शॉर्टकट व्हिडिओ बघून ते तसं होत नाही। तुम्ही एकाच पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या तर तुमचं डोकं परीक्षेत चालतं। एवढं वेगवेगळं करायचं मग ते तिथं अप्लाय करता नाही येत। ते नाही का आपण एक जोक मारत, एवढ्या कॉप्या केल्या की कुठल्या खिशात कुठली कॉपी आहे त्यासाठी पण एक कॉपी घेऊन जायला लागते। ठीक आहे, तर ते तशा पद्धतीने आपल्याला गणित शिकून काही मिळत नाही। एकच गोष्ट शिकायची, तीच सगळीकडे वापरायची। काय इथं 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल। किती आहे पहिल्यांदा ऍसिड? 16%। मग 100 पैकी 16 काय रे? ऍसिड आहे। मग वॉटर किती असेल? 84। जमलं? एवढं लिहायचं। 16 आणि 100 नाही लिहायचं, 100 वॉटर नसते। 100 मध्ये 16 जर ऍसिड असेल तर उरलेलं किती? 84 वॉटर असणार आहे। आणि त्याने काय म्हटले, त्याच्यात किती लिटर पाणी ओतावे? काय ओतावे? पाणी, म्हणून अधिक डब्ल्यू च्या साईडला लिहिलं। तर ते प्रमाण काय होईल? 10% होईल। तर ते प्रमाण किती होईल? 10%। म्हणजे आता ऍसिड किती आहे? 10 आणि पाणी किती आहे? 90। पटलं सगळ्यांना? कळालं? बघा काय केलं आपण, 16% ऍसिड आहे, ऍसिडच्या खाली 16 लिहिलं, राहिलेलं काय असणार? पाणी। त्याच्यात काहीतरी पाणी ओतलंय, डब्ल्यू पाणी ओतलं असं समजलं आपण, तर प्रमाण काय झालं? 10%, म्हणजे 10 आणि 90। थोडक्यात पाणी टाकल्यानंतर ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, 16% होता आता 10% झालं, म्हणजे प्रश्न जुळून आलाय बरोबर। सुरुवातीला किती म्हटलंय त्यांनी? 50 लिटरचं द्रावण होतं, 50 लिटर टाकून ठेवलं। तर हे असं मांडता आलं की 50% काम झालं। आता आपण जरा ह्याच्यासोबत खेळायचा प्रयत्न करू। ठीक आहे, आधी याच गोष्टींना सोपं लिहू। ह्या 16 आणि 84 ला मी भाग घालू शकतो की नाही? 4 चोक 16 आणि 21 चोक 84, आणि ह्या 10 आणि 90 ला 1-9 पण करू शकतो। रेशो तर आहेत हे दोन्ही। ठीक आहे, मग ह्याला जरा व्यवस्थित लिहितो। ऍसिड वॉटर किती होतं? 50 होतं। 16 84 प्रमाण आहे, त्याला मी 4 काय करतो? 21 करतो, आणि इकडं 1-9 करतो, काहीतरी मी डब्ल्यू टाकल्या नंतर। आपण मला सांगा काय टाकलंय याच्यात? पाणी टाकलंय बरोबर। ऍसिड सोबत काय छेडछाड केली का? ऍसिडला हात लावलाय का? कमी जास्त केलंय का ऍसिड? नाही, म्हणजे आपलं ऍसिड कॉन्स्टंट राहिलं पाहिजे। करेक्ट। मग आपलं ऍसिड किती आहे इथे? 4, आणि इथे किती आहे? 1। असं चालेल का? नाही, आपलं ऍसिड दोन्हीकडं सेम राहिलं पाहिजे। मग मला सांगा, या 1 ला मी 4 बनवू शकतो की नाही? कसं बनवणार? ह्या पूर्ण रेशोलाच मी कशाने मल्टिप्लाय करणार? 4 न। मग बघा काय येते रेशो? 4 1 4 आणि 4 9 36। आता 1-9 ला 4-36 लिहिलं म्हणून काय बिघडतंय का? अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणलं किंवा भागलं तर रेशोच्या मिनिंग मध्ये फरक पडत नाही, ही आपली रेशोची कन्सेप्ट आहे। आता आपला रेशो काय झाला? 4-21 मध्ये काहीतरी वॉटर टाकल्यानंतर मला काय मिळतंय? 4-36। पण इथे एक मजा काय झाली आहे? आपलं 4 आणि 4 सेम राहिलं आता, बरोबर। आता मला सांगा, आपलं 21 च किती झालं रे? 36। 21 च 36 झालं, म्हणजे कितीने वाढलं? 15 ने वाढलं, बरोबर। 15 ने वाढलं। आता पण हे सगळं आपलं चाललंय ना, रेशोच्या भाषेत चाललंय। आता बघू आपण, सुरुवातीला आपलं टोटल मिक्सचर किती होतं? 21 आणि 4 25। पण त्यांच्या भाषेत किती होतं? 50। म्हणजे आपल्या 25 ला ते किती म्हणतात? रियालिटी मध्ये 50 लिटर म्हणतात। याचा अर्थ आपल्या 1 ची व्हॅल्यू रियालिटी मध्ये किती आहे? 2 लिटर आहे। करेक्ट। मग आपल्या 1 ची व्हॅल्यू 2 लिटर असेल तर मला सांगा, आपल्या 15 ची व्हॅल्यू किती असेल? 1 ला 2 म्हणतोय तर 15 ला किती येणार? 30। आपण आपल्या भाषेत 15 वाढवलेलं, पण रियालिटी मध्ये किती वाढवायला लागणार आपल्याला? 30 लिटर पाणी टाकावं लागेल। समजलंय? पुन्हा एकदा लेक्चर, हा व्हिडिओ बघितला छोटासा, एकदम परफेक्ट होऊन जाईल। पहिल्यांदा ते 16-84 होतं, त्याचा शॉर्टकट करून आपण 4-21 घेतलं। 10-90 होतं, त्याला 1-9 घेतलं। काय टाकलेलं आपण? पाणी टाकलेलं आपण, बरोबर। आणि ऍसिड सोबत छेडछाड केली नव्हती। ऍसिड 4चा 4 ठेवण्यासाठी या रेशोला 4 न गुणलं। 4 1 4 4 9 36। डन। आता बघा 4 4 समान राहिलं, 21 च 36 झालं, 15 न वाढलं, पण आपल्या भाषेत।
मग आपल्या भाषेतला 21 आणि 4 25 ला ते किती म्हणतायत 50 लिटरचं द्रावण आहे. आपल्या भाषेत तर 25च आहे, म्हणजे आपल्या 25 ला 50 म्हणतात. तर आपल्या 1 ला किती 2 आणि 1 ला 2 असेल तर 15 ला किती 30. कळालं का? तर अशाच पद्धतीनं तुम्हाला माझ्या कन्सेप्टच्या मेथडने शिकायचं असेल सगळं विदाउट फॉर्म्युला विदाउट एक्स, तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता. याच्यात आपण कन्सेप्ट आणि PYQ ह्या दोन्ही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. जवळजवळ 3500 पेक्षा जास्त PYQ आपण वर्गातच म्हणजे तुम्हाला कोर्समध्येच दिसतील ते. ठीक आहे. प्रत्येक टॉपिकची व्यवस्थित कन्सेप्ट शिकवले जेणेकरून तुम्हाला पाठ करायला काय लागू नये, कुठलाच फॉर्म्युला किंवा एक्स काही करायला लागू नये, अशा पद्धतीचा हा कोर्स आहे. तुमचं बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन आणि बेसिक चांगला असेल, बिंदास्त हा कोर्स जॉईन करा. पण तुम्हाला गणिताची भीतीच वाटते, गणितात आवडच नाही, गणितात इंटरेस्टच नाहीये, शून्यापासून गणित शिकायचंय, तर तुम्ही हा कोर्स जॉईन करा. याच्यामध्ये तो मागचा कोर्स तर आहेच, पण त्याच्या आधी 2 बेसिक फोल्डर आहेत याच्यात, एक मॅथचा आणि एक रिझनिंगचा, की त्याच्यात मी हाताला धरून शिकवतो तसं शिकवलेलं आहे. एका टाईपची 4-4, 5-5 गणितं घेतलेली आहेत. तर हा त्यांच्यासाठी की ज्यांना गणित शून्यापासून करायचंय, आणि हा त्यांच्यासाठी की ज्यांना गणित बऱ्यापैकी येते पण 7-8 वरच अडकतोय, 10-12 वर अडकतोय आणि त्यांना 16-17 प्लस जायचंय. हा डिटेल कोर्स जॉईन करू शकता तुम्ही. ओके, धन्यवाद.